आळू वडी करण्यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यात 2 कप पाणी घेऊया। त्यामध्ये 20 ग्रॅम चिंच आणि समप्रमाणात गूळ असं आपण 5 ते 7 मिनिट उकळून घेऊ। हे सर्व थंड करून हाताने व्यवस्थित स्मॅश करून चिंच आणि गुळाचं जे पाणी तयार होतं ते गाळून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपल्याला बेसनच्या पिठात आळू वडी करताना वापरायचं आहे। आळूच्या पानांना लावण्यासाठी आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका आळूच्या पानासाठी आपण 1 चमचा इतकं बेसन घेणार आहोत। आपण 6 आळूची पानं घेतलेली आहे, त्याच्याप्रमाणे मी 6 चमचे बेसन घेणार आहे। वडी छान कुरकुरीत होण्यासाठी आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे। तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत वडी होते। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, मला आवडतं म्हणून मी घातला। 1 चमचा तीळ घालूया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण 4 ते 5 चमचे चिंच गुळाचं पाणी घालून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करू। जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपण घालून घेऊया आणि आपण याचा घट्ट पेस्ट बनवून घेऊया। ही पेस्ट जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट पण नको। आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। याचा आधी आपण देठ कट करून घेऊया। अशी काळी देठ असलेलं आळूचं पान आपण वडीसाठी घ्यायचं। हे पान आता आपण उलटं ठेवायचं। हे लाटण्याने असं मधल्या शिरेवर व्यवस्थित लाटून घ्यायचं, त्यामुळे मधली शीर ही दबली जाते आणि जेव्हा बेसनाचं मिश्रण आपण यावर घालतो त्यावेळेला ते व्यवस्थित रोल होतं। अशी सगळी पानं आपण लाटून घेऊयात। बेसनाचं मिश्रण असं हातानेच आपण पसरवून घ्यायचं। यावर आता आपण दुसरं पान लावून घेऊ। एका एक असे 3 किंवा 5 चे लेयर आपण देऊ शकतो। मी इथं 3 पानांचं लेयर बनवणार आहे। आता याच्यावर पण आपण बेसनाचं मिश्रण लावून घेऊया। सगळ्या पानाला व्यवस्थित आपण बेसन पसरवून घेऊ। आता यांना आपण फोल्ड करून घेऊया। कढई अर्धी भरेल इतकं पाणी मी उकळवत ठेवलेलं आहे। आता गॅस पाणी छान उकळलं की आपण ही जाळी ठेवून घ्यायची। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग आपण याच्यावरती आळूच्या वड्या ठेवून घ्यायच्या। आता आपण 20 मिनिट याला स्टीम द्यायची। 20 मिनिट झालेले आहे। झाकण आपण काढून घेऊया, गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर याला आपण कट करूया। आता याला आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय आपल्या आवडीप्रमाणे करून घेऊया। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमवर ठेवलेली आहे, यामुळे आपली आळूवडी छान कुरकुरीत होते। आता आपण तेलामध्ये आळूवडी सोडून घेऊया। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण आळूवडी तळून घेऊया। आता याला आपण काढून घेऊया। कुरकुरीत गरमागरम आळूवडी आपली सर्विंगसाठी रेडी आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।